मागील 2 वर्षामध्ये एकूण 1240 अर्ज जन्म आणि मृत्यूच्या दाखल्याकरिता आपल्याकडे आलेले होते आणि त्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये पूर्ण पडताळणी करून त्यापैकी 556 जे काही जन्म आणि मृत्यूचे आदेश जे आहेत ते वितरित केलेले आहेत. याच्यामध्ये वितरित करत असताना आपण त्यांच्याकडून रहिवासाचे पुरावे, जन्माचा नोंदीसाठी अर्ज असेल तर जन्माच्या अनुषंगानं त्याचे जे काही पुरावे आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, डॉक्टरांचं सर्टिफिकेट आहे, हे सगळे पुरावे तपासलेले आहेत. मृत्यूच्या बाबतीतसुद्धा मृत्यूच्या अनुषंगानं जे काही इतर अनुषंगिक पुरावे आहेत, डॉक्टरांचे दाखले असतील, PM रिपोर्ट असेल, अशा अनुषंगिक पुरावे आपण त्यामध्ये तपासणी केलेली आहे. आणि तपासणी केल्यानंतर पुन्हा गृहचौकशीसुद्धा केलेली आहे. गृहचौकशी करत असताना आमचे जे तलाठी आहेत ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या घरी जाऊन घराच्या आजूबाजूच्या 2 लोकांची त्यामध्ये चौकशी, त्यांचं सही आणि प्रतिज्ञापत्र घेऊन संपूर्ण पडताळणी केल्यानंतरच दाखले वितरित केलेले आहेत. इतर जे काही दाखले रिजेक्ट झाले, जवळपास 684 दाखले त्याच्यामध्ये रिजेक्ट झालेले आहेत. हे रिजेक्ट करत असताना आम्ही त्याच्यामध्ये जर कुठलं संशयास्पद असेल किंवा पुरेसे पुरावे नसतील किंवा त्यांनी जन्माच्या नोंदीबाबतचा जे काही तारीख नमूद केली आहे त्या तारखेच्या अनुषंगाने पुरावे नसतील, मृत्यूच्या अनुषंगाने जे तारीख नमूद केली आहे त्याचे काही पुरावे नसतील, तर त्या अनुषंगानं आम्हाला जर कुठलं गोष्ट त्यामध्ये सफिशियंट वाटली नाही तर ते आम्ही त्याच्यामध्ये ते नामंजूर केलेले आहेत. याच्यामध्ये जे 1240 अर्ज आपण प्रकरणं तपासलेली आहेत त्यामुळे पूर्ण प्रक्रिया तपासून त्याच्यामध्ये पेपर नोटीस देऊन हरकती मागवून आपण 556 अर्ज त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत.